माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला। विरोधातील सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या रंजन कुमार तावरेंचंही मतदान। चेअरमन पदासाठी अजित पवारांना चंद्रराव तावरेंचं आव्हान। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर मनसे आता थेट रस्त्यावर उतरणार। उद्यापासून मनसेकडून स्वाक्षरी मोहीम। शाळेबाहेर पालकांशीही संवाद साधणार। उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर नितेश राणेंच्या शुभेच्छांचे बॅनर लागले। हिंदू गब्बर बसतात असा बॅनरवर उल्लेख। शिवसेना वर्धापन दिनी ठाकरेंनी राणेंवर टीका केली होती। नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी पातळीत वाढ। गंगापूर धरणातून सध्या 3944 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जूनमध्येच राज्यातल्या धरणांमध्ये 37% साठा। 138 प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षी फक्त 17% पाणी साठा होता। जूनमध्येच धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणी। पीओपीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन ओहोटीलाच होणार। समुद्रात प्रवेशासाठी अंतराची मर्यादा असेल। समन्वय समिती सरकारकडे नियमावली सादर करणार। पुण्याचा पाहुणचार घेतल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ होणार। हडपसर मार्गे अवघड दिवेघाट ओलांडून सासवडमध्ये आगमन। कारगिल विजयाच्या 26 वर्षांच्या स्मरणार्थ अर्ध मॅरेथॉनला सुरुवात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लष्करी अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला। लष्कर, सरहद फाउंडेशन आणि अरहम फाउंडेशनकडून आयोजन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर